प्रेक्षकांनो, मालिका आता एका रंजक वळणावरती तर आलेलीच आहे आणि आता खूप मोठे सत्य तर उलगडत चाललेत. एकात एक सगळ्या केस कशा अडकल्यात हे सुद्धा समजतंय. कुठेतरी ज्या गोष्टींचा शोध आता इकडे तारिणी घेत आहे, या सगळ्या गोष्टी एकात एक गुंतल्यात हे तिला एक 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 करत लक्षात आलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालती आत्याच्या रूममध्ये सापडलेल्या पेपरमुळे आता ती खरं तर प्रकाशचंद्र यांच्यापर्यंत पोहोचले, पण एका डेड एंडवरती गेले. डॉक्टरांनी फसवले या व्यतिरिक्त काही नाहीये हे समजले, पण कुठेतरी पाणी मुरतंय आणि कारस्थानांची सुरुवात आपल्याच घरात न होते हे तिला एका गोष्टीमुळे समजलंय. आणि त्यानंतर तिने असा काही ट्रॅप रचलाय की आता इकडे मालती आत्या यांनी भूतकाळात केलेली कारस्थानं आणि त्या कारस्थानांचे पुरावे आत्ता नष्ट करताना इकडे तारिणीने पकडताच एक एक करत अनेक गोष्टी उलगडल्यात. मालती आत्यांनी केलेली कुकारस्थानं हीच आता वसुधा बेलसरे यांच्या घातपाताला कारणीभूत ठरलेत. इतकंच नाहीये, तर आता ज्या स्कॅम मध्ये सुद्धा ज्या वेळेला प्रकाश मोडस यांच्याकडे पेपर होते तेव्हा मालती आत्याने केलेला घोटाळा सगळं समोर आले. बरं, मालती आत्या हे का करत होती हे सुद्धा समोर आले आणि ज्या वेळेला ती पुरावे नष्ट करत आहेत त्याच वेळेला ती पकडले गेले. नक्की काय घडले आणि या सगळ्या सत्यापर्यंत तारिणी कशी पोहोचले, लग्नाच्या निमित्ताने तिने काय अट ठेवले, सगळं सगळं पाहू. आता आपण पाहिलं की कौशिकी स्वतःच गिल्टमध्ये आहे. तिला आता हे सगळं काय झालंय, आपल्या इथे हे दोघं जण आले, दोघांच्या मध्ये इतकी भांडणं झाली आणि त्यामुळे ती पुढाकार घेत लग्न ठरवत आहे, लग्न करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ती केदारला सांगते की तुझ्या डोळ्यात मला तिच्याविषयी प्रेम दिसतं, मला माहिती आहे की ती सोडून गेल्याचं तुला खूप दुःख होतंय, पण काळजी करू नकोस, मी तुमच्या दोघांचं लग्न ठरवणार आहे आणि तू तयार आहेस ना विधिवत लग्न करण्यासाठी. आणि आता खरं सांगायचं तर इकडे विधिवत लग्न करण्याची घाई स्वतः आता केडीला सुद्धा आहे. त्याला आता हे विधिवत लग्न पाहिजेच आहे, पण आता तसं पाहायला गेलं तर आता तारिणीला हे आवडणार नाहीये हे सुद्धा त्याला माहितीये. पण तरी सुद्धा काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता तो होकारच देतोय. बरं, हे सगळं चालू असताना तारिणीला सुद्धा आजीने सांगितल्यावरती तारिणी विचार करते की या सगळ्यामध्ये आता जर आपल्याला वाचायचं असेल तर किमान आपण ज्या सत्यापर्यंत पोहोचतोय ते सत्य जर का या लग्नाच्या आधी समजलं तर हे लग्न टळेल. नाहीतर नाहीतर हे लग्न आपण करून तरी काय करणार, आणि नाही केलं तर आपलं मिशन पण फेल होईल. तारिणी इकडून आड तिकडे विहीर आहे, मग ती मध्य काढते की हे लग्नासाठी आपण तयार होऊया, पण अशा काही अटी शर्तींवरती की आपल्याला लग्नापर्यंत सत्य समजेल. आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते, ठीक आहे आजी, मी या लग्नासाठी तयार आहे, पण पण मला मला आता खरं तर तुझ्याकडून सत्य जाणून घ्यायचं आहे असं तिने आजीला सांगितलंय. आजी म्हणते माझ्याकडून, आणि त्यावरती तारिणी म्हणते तू मला सांगितलंस की नाही की लग्न कर, तर मी या लग्नासाठी तयार आहे. आणि या सगळ्यामध्ये तू मला त्या दिवशी माझ्या आईसोबत काय झालं हे सांगशील का. यावरती आता आजी म्हणते काय ग हे सगळं तुझ्या डोक्यात चालू आहे. त्यावरती ती म्हणते नाही आजी, प्लीज मला सांगशील का तू. यावरती आजी म्हणते का नाही सांगणार बाळा, मी सांगेन ना तुला काय झालंय ते, असं आता इकडे ती सांगायला लागते, सून होती ती माझी, मी सांगेन तुला काय झालं आहे ते म्हणून. असं म्हणत आता इकडे आजी सगळं सत्य सांगायला तयार होते. आणि त्यानंतर सुरू होते तारिणीची सगळी सगळी आता एकदम गुप्तहेराची केलेली तिने मिशन ग्रहप्रवेशाची शेवटची सांगता. इकडे आता तारिणीने सगळ्यांना सांगितलेलं आहे की म्हणजे इकडे त्यांची मीटिंग ठरलेली आहे आणि आजी सत्य सांगण्याच्या आधीच इकडे आता तारिणीने सगळ्यांसोबत एकदा मीटिंग घेतले आणि त्याच वेळेला तारिणी आणि बाकी सगळ्या टीमने निर्णय घेतलाय. आणि त्याच वेळेला तारिणीने सगळ्यांना सांगितलंय की बघा, आपण त्या प्रकाशचंद्र यांच्यापर्यंत पोहोचलो होतो, पण त्यानंतर आपण एका डेड एंड पर्यंत गेलो. आपण कुठे गेलो की आपल्याला ते डॉक्टर होते, पण त्या डॉक्टरचं काहीच कळलं नाही. पण या सगळ्यामध्ये प्रकाश मोडस म्हणजेच मालती आत्याचे मिस्टर हे त्या डॉक्टरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि कदाचित त्यांना त्या डॉक्टरांचं नाव माहिती होतं आणि म्हणून त्यांचा खून झाला. म्हणजे आपण डेड एंड वरती नाही आहोत, तर आपल्याला काहीतरी क्लू मिळालाय. मला जे पेपर मिळाले ते मालती आत्याच्या रूम मध्ये होते. माझी आई सुद्धा त्याच घरात राहत होती आणि कुठेतरी या सगळ्यांना जोडणारा
मालती आत्या दुवा आहे आणि त्याची माहिती आजी देऊ शकते. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू झालाय इकडे आता प्रवास. फातिमा सांगते, मग तुम्ही काय करणार आहात? यावरती तारिणी सांगते, आजी मला सगळं सांगणार आहे. त्या दिवशी काय घडलं तिथपासून ते आता नक्की काय घडलं होतं ते सगळं. कारण त्यावेळेला मालती आत्या आमच्याच घरी राहत होती, म्हणजे प्रकाश काका सुद्धा तिथेच राहत होते. आणि त्यांच्याकडे असलेल्या पेपर आणि माझ्या आईकडे असलेले पेपर, या सगळ्याची माहिती 100% मालती आत्याला असणार आहे असा डाऊट आहे मला. आणि म्हणूनच मी या सत्यापर्यंत पोहोचतेय. फातिमा सांगते, मग तुम्ही करणार काय? यावरती आता इकडे जी युक्ती तारिणीने सांगितले ती युक्ती महा जबरदस्त आहे. केडीने ज्या वेळेला तारिणीचं हे बोलणं ऐकले, बॉस मी विचार पण करू शकत नाहीये की या डेड एंड वरून तू या पातळीला पोहोचू शकतेस. यावरती तारिणी म्हणते, हो, कारण मिशन ग्रहप्रवेश पूर्ण करण्यासाठी मी कोणत्याही पातळीला उतरू शकते. मग आपल्या माणसांवरती संशय घेण्यापर्यंत पण पोहोचू शकते मी. केडी सांगतो, खरंच बॉस तुझ्या बुद्धीची कमाल करावी. मला ज्या वेळेला प्रकाशचंद्र यांच्यासोबत बोललो ना, तर राऊतांच्या सोबत, त्यावेळेला असं वाटलं की आपण सगळं म्हणजे आपल्या हातात काहीच नाहीये. ते आपला फोन उचलत नाहीयेत, काही नावं कळलेली नाहीयेत. पण नाही, तू त्यावरून आता इकडे सुतावरून स्वर्ग गाठतात तसं आता बरोबर पॉइंट टू पॉइंट पोहोचलेस आणि अजून सत्य काढून घेण्यासाठी काय योजना केलेस. खरं सांगायचं तर आता कुणीही या गोष्टीचा कसा वापर करावा तुझ्याकडून शिकावं. हॅट्स ऑफ. यावर तारिणी म्हणते, नाही केडी, इतकी माझी तारीफ करू नकोस. माझं फक्त हेच आहे की हे लग्न आपलं करण्याच्या आधी आपल्याला मला सत्य करून हे मिशन कंप्लीट करायला पाहिजे, जेणेकरून नंतर काहीही झालं तरी चालेल, पण त्याच्या आधी सत्य समोर यायला नको. आता हे बोलल्यावरती मात्र आता जरासा उदास झालाय केडी आणि तो गप्प बसलाय. कारण लग्न नको हे त्याला अजिबात पटत नाहीये, किंवा हे त्याला म्हणजे लग्न का नको हे त्याला सतत वाटतंय, पण तो तसं काही दाखवत नाहीये. झालं आता अर्ध तर लढाई तारिणीने जिंकले आजीकडून वचन घेऊन. आता अर्धी लढाई बाकी आहे. इकडे मालती मात्र चिडलेली आहे आणि मालती या सगळ्यामध्ये विचार करते, काय चाललंय काय यांचं. म्हणजे खरं बघायला गेलं तर ही आता निशी, या निशीने काय ह्या दोघांच्या लग्नाचा घाट घातलाय. नाही, ह्या निशीला जरा जास्त उचापती आहेत. मला या सगळ्यामध्ये आता बोलायलाच पाहिजे. आणि आता त्याच वेळेला आजी आता इकडे तारिणीला भेटते. तारिणीला आजी सांगायला लागते, तुला काय ऐकायचं तू मला सांग. आणि त्यावरती तारिणी सांगते, सांग तू मला काय घडलं त्या दिवशी, आणि आता इकडे आत्याचे मिस्टर कसे काय वारले. यावरती मग आजी सांगायला लागते, खरं सांगायचं तर तो जो प्रकार घडला तो तुला तर माहितीच आहे. म्हणजे या वेळेला जे काही झालं ना, ते आता बाकी कुणालाही पटत असलं तरी सुद्धा मुळातच तसं काही नसणार आहे याची खात्री मला तर होती. कारण आता मी ज्याप्रमाणे वसुधाकडे पाहत होते ना, त्यावेळेला वसुधा कधीच असं काही करू शकत नाही ही मला खात्री होती. पण नशीब म्हणतात ना, त्या दिवशी तिचं नशीबच चांगलं नव्हतं. ज्या दिवशी ती घरी आली आणि त्यावेळेला तिच्याकडून तिची वर्दी काढून घेण्यात आली होती, पण त्याच रात्रीपुरती ती थोडीशी उदास होती. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला ती उठली होती तेव्हा ती खूप उत्साहात होती. पण त्यावेळेला ती आता बाहेर जायला निघाली सुद्धा होती. पण नंतर काय झालं तर आता ती बाहेर न जाता हा सगळा प्रकार घडला, म्हणजे स्वतःला संपवलं. पण खरं सांगू तर ती ज्या उत्साहात होती ना, मला नाही वाटत की हा सगळा प्रकार घडला असेल. त्यावरती तारिणी म्हणते, पण मग काका. यावरती आजी सांगायला लागते, खरं सांगायचं तर आता त्यांना मारण्यात आलं. लोक असं की काहीतरी डॉक्टरांनी मिळून हे सगळं केलंय. यावरती तारिणी म्हणते, पण हे सगळे पेपर आपल्या घरात होते, मग त्यानंतर ते पेपर कुठे गेले. यावरती आजी म्हणते, खरंच माहित नाहीये. हा, पण खरं सांगू का, तर हे सगळे पेपर ना मालतीकडे असायला पाहिजे होते. कारण काका सगळं जे काही असेल ना ते मालतीकडेच ठेवायला द्यायचे. माहित नाहीये पण त्यानंतर मालतीने ते काय केले होते. आता इकडे हे सगळं झाल्यावरती काही पेपर तर तारिणीला भेटले होते. आत्याने ते जपून ठेवलेत हे तर तिला कळलं होतं. पण आता या सगळ्यामध्ये आत्याचा काय रोल आहे हा जाणून घेतल्याशिवाय आपण काही करू शकत नाही हे सुद्धा तिला समजलंय. मग आता तिने इकडे आजीला सांगितले, आजी म्हणजे तुला असं वाटतंय का की या सगळ्यामध्ये आत्या आणि माझी आई यांच्यामध्ये काही वाद होते. यावरती लगेचच आजी सांगायला लागते, अगं म्हणजे कसं आहे ना, एक घरी बसणाऱ्या माणसाला काम करणाऱ्या माणसाचा नेहमीच हेवा वाटतो ना,
तुझी आई कशी तडफदार कामं करायची, पैसे कमवायची, चार घरात आणायची आणि तुझी आत्या ही आता इथंच येऊन तर राहिलेली होती. म्हणजे नवऱ्यासकट ती इथे राहायची. तिला कुठेतरी असूया होती, ही मात्र नक्की. पण तुला काय म्हणायचंय तारिणी? तुला काय वाटतंय? तू कशाबद्दल विचारतेस मला? मला खरंच कळत नाहीये. तारिणी म्हणते, आजी मला पण नाही कळत आहे. पण का कुणास ठाऊक मला आता म्हणजे म्हणजे या घरातून जायचंच आहे. तर आता नक्की काय घडलं होतं माझ्या आईबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता लागली होती. असं म्हणत ज्या वेळेला आता इकडे तारिणी आजीला विचारते, कुठेतरी मालतीला कुणकुण लागलेली आहे, की या तारिणीचं काहीतरी शोधणं चाललंय आणि ती विचार करते काय चाललंय हिचं आणि आई हिला काय सांगते. मालतीला डाऊट आलाय आणि मालती आता इकडे खऱ्या अर्थाने ग्रे शेड मध्ये आलेली आहे. मालती विचार करते नाही नाही काहीतरी गडबड आहे. मला आता या सगळ्यामध्ये सगळं सत्य लपवायला पाहिजे. प्रेक्षकांनो बघा हा, मालतीकडे असं काहीतरी आहे की ज्याच्यामुळे ती घाबरले आणि त्यानंतर तारिणीला लगेच सुगावा लागलाय. मुळातच आता इकडे तारिणीचा हाच डाव असतो की ज्या वेळेला आता इकडे गुन्हेगार कोणीही गुन्हेगार असला तरी सुद्धा जर का त्याच्याकडे काही पुरावे आणि हे असेल तर तो मात्र घाबरतो जेव्हा अशीच चौकशी सुद्धा होते. मग याच्याप्रमाणे तिने मालती आत्याला बरोबर ट्रॅपमध्ये अडकवलंय. मालतीला असं भासवलंय की तिच्याबद्दल काहीतरी माहिती आता तारिणीला समजले. मालती गुपचूप आपल्या रूम मध्ये चालले. यांचं बोलणं होईस्तोवर मालती रूम मध्ये येते. आजी इकडे बोलतीये, तिला कळत नाहीये की तारिणीला नक्की काय जाणून घ्यायचंय. पण आता इकडे तो आत्या रूम मध्ये आले. रूम मध्ये येऊन तिने आपलं कबर्ड खोललंय. तारिणी तिच्या मागे गेले. कबर्ड खोलून ज्या कबर्डच्या आत एक सिक्रेट कप्पा आहे तो खोललाय. तो खोलल्यावरती ते पेपर घेऊन ती निघाले. त्याच वेळेला मागून जाऊन तारिणीने तिचा आता कचकन हात पकडलाय आणि त्यानंतर आत्या इतकी घाबरले, तिला स्वतःलाच कळायला मार्ग नाहीये की आता आपल्यासोबत काय झालंय ते. आणि त्यानंतर आत्या आता बोलायला लागले, तू यावरती मग आता तारिणी सांगते, हो आत्या मी पेपर देते इकडे. मग काय आत्या घाबरले. पेपर द्यायच्या ऐवजी ती ते पेपर फाडायला लागले किंवा ते पेपर नष्ट करायला लागले. याचा अर्थ काय होतो की आता काहीतरी असं आहे जे तारिणीला समजू नये अशी आता तिची इच्छा आहे आणि याच कारणामुळे तिने आता सटासट पेपर फाडायला सुरुवात केली. तारिणी ते पेपर घेतीये आणि आता आत्या तुझा खेळ संपलाय. काय केलं होतंस त्यावेळेला? का केलं होतंस हे सगळं? माझ्या आईला अडकवणारी तूच, तुझ्या नवऱ्याचा जीव घेणारी तूच, पैशासाठी हे सगळं केलंस. असं म्हणत तिने आता आत्याचा हात इतका झटकन धरलाय की आणि ते पेपर जे आता फाडू पाहतीये आत्या, तेच पेपर तिने आता कचकन ताब्यात घेतलेत. प्रेक्षकांनो, मालती आत्याचं सत्य तर समोर आलंय. पण आता नक्की त्या वेळेला तिने काय केलं होतं तारिणीच्या समोर? आता ती हे सगळं 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 आता कशा पद्धतीने कबूल करणार हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर चॅनल सोबत ट्यून राहा. लवकरच अपकमिंग ट्विस्ट येतच राहणार आहे.